ज्या पद्धतीने महानगरपालिका गेल्या 4 वर्षात प्रशासनाकडे होते, आता आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी सगळेच तत्पर झालेले आहेत. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे, बोलायचं एक, करायचं एक आणि वागायचं एक. ज्या पद्धतीने हे सत्ताधारी महापालिकेमध्ये करतायत, त्यामुळे महानगरपालिकेचे प्रशासन हे 105% आम्ही गाळ काढला असं दावा करतायत. देहरादूनला थंड हवेच्या ठिकाणी गेलेल्या महापौर ह्या 85% आम्ही गाळ काढलाय असा दावा करतायत. कुठेतरी उपमहापौरांची कोंडी करणं, तरी पण बिचारे आपल्या परीनं एक शिवसैनिक म्हणून फिरतायत. ते 70% दावा करतायत. गल्ली बोळांमध्ये भाजपाच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड प्रशासनाबरोबर हुज्जत घालून जो दाखवण्याचा प्रयत्न असतो, तशा 35-32% झाले अशा म्हणणाऱ्या, याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये ताळमेळ नक्कीच नाही. कारण ही माहिती आपण प्रशासनाकडूनच घेतो, पाहणी करतो, तेव्हा प्रशासन आपल्या बरोबर असतं. त्यामुळे प्रशासनाची माहिती, प्रशासन पण 105 म्हणजे 100%च्या वर प्रशासन पोचलंय. मला आपल्या माध्यमातून प्रशासनालाच विचारायचंय, जर 105 तुमचं जर नालेसफाई झालीये, तर मिलन सबवे भरला का? हे राजकारण होत राहील. 100 दिवसाचे पाठ थोपटून घेणारे लोक वेगळे, पण पुढच्या 100 दिवसात काय होईल आणि लोकांना कुठल्या गोष्टीला तोंड द्यायचंय हे आम्ही बघतोय आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे ज्या पद्धतीने मिलन सबवे कितीतरी 0.85 का 95 मिलीमीटर पाऊस पडला, एवढं त्यांच्या गडबड झाली आणि 100 दिवस पुरे केले सांगणारे सांगत होते. मिलन सबवेवर आम्ही 3 हे बसवले आहेत, पंपिंग सेंटर आम्ही कार्यवंतीत केलेलं आहे. काय झालं? त्यामुळे मिळून काम केलं तर त्याला गती आणि मुंबईकरांना जे अपेक्षित आहे ते काम होऊ शकतं. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या अखिल महापौर या परिषदेच्या उपाध्यक्षपदी यांची निवड झाली, कसं बघताय? मुंबईचा सगळ्याच ठिकाणी जर अपमानच करायचा ठरवलंय, आता काय बोलावं? मुळामध्ये मुंबई ही संपूर्ण देशाला, आशिया खंडात ही प्रथम एकमेव मुंबई आहे की जिच्याकडे स्वतःच्या धरणासारखी धरणं, कॉलेजेस, मेडिकल कॉलेज, शाळा ज्या आपण म्हणतो ना, म्हणजे माध्यमिक शिक्षण वगैरे, हे सगळं देणारी ही आपली महानगरपालिका आहे. त्यामुळे आपल्या म्हणजे मी महापौर असताना काही काळ कोविड असल्यामुळे जाता आलं नाही, आणि जेव्हा जेव्हा गेलो बाहेर तेव्हा मुंबईच्या महापौरांना अध्यक्षपदी बसवलंच पाहिजे. आणि मुंबईची शान आहे, तिथे व्यक्ती कोण, कोणाच्या पक्षाची हे इम्पॉर्टंट नसतंच. आज जर मुंबईच्या महापौरांनी ते उपाध्यक्षपद स्वीकारलंय, तर तुम्ही मुंबईचा अपमान केलात. मला मुंबईचा एक तर मी अध्यक्ष, नाहीतर मला बसायचं नाही, काही फरक पडला नसता. दाखवा आपला बाणेदारपणा. कारण मी जेव्हा नगरसेवकांचा टर्म संपला, तर एकदा महापौर परिषद घडली होती, ती दिल्लीत होती,
आणि आम्हाला त्यांच्याकडनं तो खर्च येतो, ठराविकच माणसं न्यायची असतात. आता लवाजमा खूप गेलंय मॅडम बरोबर, पण तेव्हा मी सांगितलेलं एकदा बसणार, कारण मग ते सगळं महापौर परिषद देशात जो मोठा पक्ष तो चालवत होता. मी म्हटलं मुंबईची महापौर भले एक्स महापौर असेल, अध्यक्षपद मिळत असेल तर बसणार, नाहीतर मी निघून जाते. आणि मी निघून गेली, मी निघून आली, मी थांबलेच नाही. आणि त्यांना सरळ सांगितलं, हे तुमचं तिकीटही घ्या, आता जातानाचं काढलात तुम्ही, येतानाचं मला जातानाचं पण तुमचं तिकीट नको, आमचं आम्ही जाऊ.